जय जिनेंद्र. आज दियाचा बर्थडे होता, त्यामुळे मी घरीच केक बनवला, बाहेरून आणले नाही. तर त्यासाठी मी प्रीमिक्स घेतलं आहे आणि अगदी डिटेलमध्ये रेसिपी शेअर केले नाही मी, कारण एका कामानिमित्त बाहेर जायचं होतं. त्यामुळं मी गनाश वगैरे क्रीम कसं फेटायचं ते घेतले नाही व्हिडिओ. तुम्हाला जर हवं असेल तर मी परत अजून एकदा मी करते, कमेंट करा. चॉकलेट केक हवं होतं म्हणून मी चॉकलेट प्रीमिक्स घेतले, प्रीमिक्सपासून बनवले मी. त्यासाठी आता क्रीम घेते मी आणि क्रीम फेटून घ्यायची आहे आपल्याला छान एकदम थिक होईपर्यंत. घरी केक खायचं होतं त्यामुळे मी क्रीम कमी घेतलं आहे, कारण क्रीम आवडत नाही मुलींना, त्यामुळे कमी घेतलं आहे. आणि चॉकलेट केक हवा होता म्हणून मी चॉकलेट गनाश बनवून घेतले. क्रीम फेटून घेत आहे मी. साईडला केकचा बेस तयार झाल्यानंतर गार होत आहे. गार झाल्यावर मी ते कट करून घेणार आहे. हे बघा, हे झालेला आहे आपला केकचा बेस. एकदम छान आणि स्पॉन्जी झालेला आहे बघा. केक कट करून घेते. तुम्ही 3 लेअरही करू शकता, पण मी 2च लेअर केले इथे. आता खूप वर्षभर मी केक केले नाही, कारण त्याचं प्रीमिक्स वगैरे संपलेलं. याआधी मी केक करत होते. पण हे घरीच केक कर आग्रह होता म्हणून मुलींचा मी परत आणून घेतले मटेरियल आणि घरी केले. बघा किती छान झालेला आहे आपला केक. आता ह्यासाठी मी शुगर सिरप बनवून घेते. त्यासाठी अर्धा वाटी पाणी घेतले, त्यात 2 चमचे साखर आणि आपल्याला चॉकलेट इसेन्स घालून घ्यायचं आहे. चॉकलेट इसेन्स तुम्ही बेसमध्येही वापरू शकता, नाहीतर असं शुगर सिरपमध्येही वापरू शकता तुम्ही. आता हे आपल्याला साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि केक बघा, हे आपली क्रीम झाली छान. हे बघा, हे असं क्रीम आपली थिक झाली आहे. क्रीम परफेक्ट झाली हे बघण्यासाठी आपण ते क्रीमचं बाउल उलटं करून बघितले, म्हणजे क्रीम खाली पडत नाही आहे. केक बेसवर आता शुगर सिरप पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान त्याच्यावर क्रीम फेटून घेतलेली एक लेअर द्यायचा आहे. आता ह्याच्यावर परत मी एक गनाशची लेअर देणार आहे चॉकलेट. हे बघा, क्रीम मी कमी वापरले मध्ये लेअरला अगदी थोडं चॉकलेट गनाश आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पसरून घेते आता मी. परत आता ह्याच्यावर दुसरी लेअर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी क्रीममध्ये ते राहिलेलं गनाश घालून घेतले मी व्हिपिंग क्रीममध्ये. एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने. बघा, बेस छान तयार झाला आहे आपला. आता याच्यावर परत मी गनाश ओतणार आहे आणि एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे हे.
आता ह्याच्यावर थोडंसं डेकोरेशन करून घेते मी क्रीमनेच. साईडने सुद्धा कवर करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा हे किती छान दिसतंय आणि खायला पण तेवढंच टेस्टी झालेलं केक. सगळ्यांना आवडलं. थोडं डेकोरेशन करून घेते मी. शुगर बॉल्स आहेत माझ्याकडे, त्यांना जास्त डेकोरेशन नको होतं म्हणून मी अगदी सिंपल केले. आणि कॅडबरी हवं होतं म्हणून आता मी त्याच्यामध्ये कॅडबरी पण लावून घेतले. चॉकलेट लोडेड केक केले मी. सगळ्यांना फार आवडलं आणि बर्थडे छान झाला.